हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही, खूप गाजणारा विषय म्हणजे आई वडिलांमुळे मुलं बिघडतात का? का मुलं बिघडायला आई वडील कारण आहेत का? ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. आपल्याला माहित आहे, पेरेंटिंग, पालकत्व म्हणजे इट इज अन आर्ट, इट इज अन मिशन, इट इज अ सायन्स, इट इज अ फिलॉसॉफी. हे सगळे गुण पॅरेंटिंगमध्ये आपल्याला दिसतात. ते असं काही म्हणू शकतो आपण, आई वडिलांमुळे मुलं बिघडतात. मुद्दाम बिघडवत नाहीत. कुठल्याही आई वडिलांना आपली मुलं बिघडायला पाहिजे असं वाटत नाही. मग मुलं कशी काय बिघडतात किंवा आई वडील कसे काय कारणीभूत होतात मुलांचे बिघडायला, हे आज आपण थोडंसं बघूया. पहिलं, मुलांवर आसक्ती नाही, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट नाही. ओके, फी भरायची आहे, ही घे, बरं जा. इन्व्हॉल्वमेंट नाहीये. कुठल्याही एक शाळेत काही काम दिलं असलं, अगदी छोटी असताना, तर क्राफ्ट असेल, होमवर्क असेल, ते आपण इन्व्हॉल्व होऊन करतो का? नाहीये. इवन पैसे दिले, जा ट्युशनला, जा. म्हणजे पहिली गोष्ट इन्व्हॉल्वमेंट नाही पालकांची, म्हणजे आसक्ती नाही. हे आता श्रीमंतांचेच घडते असं नाहीये किंवा गरिबांचेच घडते, मध्यमवर्ग असं नाहीये. इट इज ह्युमन नेचर. अगदी गरीब असले तरी ते मुलांकडे काय म्हणून लक्ष देऊन, आईला लिहायला वाचायला येत नसलं तरी ती मुलांना अभ्यासाला बसवेल, गोड बोलून त्याला करायला लावेल. किंवा एकाच गावात गाडी आली की ती गाडी दाखवून, बघ, मोठं झाल्यावर तुझ्याकडे पण तसली गाडी पाहिजे बरं का, तू पण घ्यायला पाहिजे बरं का, असं मुलांमध्ये इन्व्हॉल्व होऊन करून घेईल. म्हणजे ह्याला काही श्रीमंतांचे त्याच्यास होते, गरिबांचे मध्ये असं काहीही नाही. कोणी असलं तरी आपण मुलांमध्ये इन्व्हॉल्व झालो नाही की हे मुलं बिघडायला एक कारण असू शकते. दुसरं कारण वेळ नाहीये. वेळ नाहीये म्हणजे काय? पैसे मिळवण्यात बिझी असतील किंवा बाहेर काही कारणात असेल. आई घरात असली तर तिच्या किटी पार्ट्या, बिशा, हे ते, ती बिझी असेल. मुलांकडे बिलकुल द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ही पण एक मोठी चूक आहे बरं का. तुम्ही पैशासाठी मागे पडलात तरी, पैसा शेवटी तुम्ही कोणासाठी मिळवता? मुलांसाठीच ना. मग त्या मुलांना आधी तुम्ही लक्ष देऊन मुलांकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. नुसतं तुम्ही पैशाचे मागे पळालात, मुलांकडे लक्ष दिला नाही, ते त्याचा काहीही उपयोग नाही. आणि असं म्हटलं जाते बघा, आपण भरपूर पैसे मिळवून ठेवले तरी मुलं चांगली निघाली नाही की त्याचा काही उपयोग नाही. ते पैसे लगेच उधळून टाकतील. आणि मुलं एकदम खूप हुशार निघाली तरी ते तुमच्यापेक्षा जास्त मिळवतील. त्यामुळे पैसा मिळवायला पाहिजे, पण आपण आपले संसाराकडे, मुलांकडे लक्ष देऊन पैशाचे मागे जायला पाहिजे. हल्ली कित्येक ठिकाणी बघितलंय आपण, आई वडील दोघंही नोकरीला जातात, दिवसभर बाहेर. मग मुलांकडे लक्ष द्यायला घरात कोणतरी बाई ठेवलेली असते का? म्हणजे सासू सासरे वगैरे नकोत ना, ते जड होतात, रक्ताची नाती जड होतात. म्हणून कोणातरी कामवाली ठेवलेली असते. तिला काय तिचं काही
तिला तिचा पगार मिळाला की झालं. त्यामुळे फक्त पैशाचे मागे जाऊ नका. पैसा पाहिजे, नो डाऊट, आय डू एग्री, पण मुलांकडे आधी लक्ष द्या. आणि एक ब्लाइंड लव म्हणजे अगदी आंधळेपणानं प्रेम करायचं मुलांवर. का? मला लहानपणी मिळालं नाही, त्याला मिळू दे. अगदी आंधळेपणानं. मग विचार सुद्धा करायचं नाही, तो करतो तर योग्य आहे का नाही. अशामुळे कितीतरी मुलं बिघडतात. मुलं म्हणजे मुला मुली सगळं आलं, आणि सगळेच पालक असे नाहीये मी म्हणते. तरी मी हे काही एक्झाम्पल्स देतीये जिथे जिथे ज्या कारणामुळे मुलं बिघडतात ते. त्यामुळे हे ब्लाइंड लव, अगदी डोळे मिटून आंधळेपणानं प्रेम करणं, हे पण एक कारण होऊ शकते. आणि काही आई वडिलांकडे धैर्य नाही, ते घाबरतात मुलांना. अहो, असं म्हटलं तर तो घर सोडून गेला तर कसं, असं म्हटलं त्यानं काहीतरी टोकाचं पाऊल उचललं तर कसं, म्हणून काही कारणानं ते घाबरतात. धैर्य नाही त्यांना सांगायला. आणि एक योग्यता नाही. तुम्ही म्हणाला, हो मॅडम काय म्हणता योग्यता नाही? हो, अहो बाप 24 तास पिऊन पडलेला असतो, किंवा तोच फ्रॉड करतो, किंवा आई नको ते धंदे करत बसतीये, खोटं बोलतीये दिवसभर, किंवा आणि काही तिचं चाललेलं आहे. हे अशा आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला किंवा मुलांना काही सांगायला योग्यता नाही. खरंच योग्यता नाहीये हे ना. त्यामुळे हे पण एक कारण होऊ शकते. आता आपण पालक झाल्यावर आपण काय करायला पाहिजे? आपण मुलगा मुलगी बिलकुल डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. सारखे आहेत दोघांनाही सारखं शिक्षण द्या, सारखं प्रेम करा, चांगले मॅनरिझम शिकवा. घरात कोणी चांगलं मोठं आलं की लगेच त्याला नमस्कार करायचं, हॅलो हाय म्हणायचं, पाणी द्यायचं. हे सगळे त्यांना गुड हॅबिट शिकवा. लवकर उठून काय ब्रश करणं म्हणा, व्यवस्थित रोजचं रोज अभ्यास करणं, नियमितपणानं शाळेत जायचं, हे सगळं आपण त्यांना शिकवायला पाहिजे. हे का नाही मुलांना यायला लागलं आणि मुलं काय फॉलो करतात, जे काही आपण प्रॅक्टिस करतो. आता मी आंघोळ झाल्यावर देवाला येऊन नमस्कार करते, हे माझी नातवंड बघणार आणि ती पण तर करणार. म्हणजे कुठली गोष्ट असू दे, आई वडील मोठे काय करतात तर बघून मुलं पण तसंच फॉलो अप करतात. त्यामुळे आपण आई वडिलांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. असं नाही, आपल्याकडे काय होते, वयात आलं की लग्न करून देतात, मुलं होतात. अहो, ते मुलं मोठे करायला, ते मुलांना चांगलं काय म्हणेन शिक्षण द्यायला आपण योग्य आहोत का? किंवा आपल्यात काही त्रुटी असल्या तर त्या आपण आधी काढून टाकतो का? हे कोणी पालक लक्ष देत नाही. असं नॅचरल वाटते, लग्न झालं, मूल झालं. अहो, एवढं सोपं नाहीये. हे बघा, आपलं मूल खूप हुशार झालं, चांगलं झालं, रेस्पेक्टेबल झालं की आपल्याला पण त्यातनं खूप काय म्हणते मी आदर मिळतो, समाधान मिळते. त्यामुळे 90% आई वडिलांवर अवलंबून असते आपले मुलांना कसं वाढवायचं हे. त्यामुळे आई वडिलांनी जरा केअरफुल व्हायला पाहिजे. आपण आई वडील व्हायचे आधी जरा आपल्याला आपण समजून घ्यायला पाहिजे, मी आई व्हायला किंवा मी वडील व्हायला योग्य आहे का?
माझ्यात कुठले नको ते गुण आहेत ते मला काढून टाकावे लागणार. हे सगळा विचार केला आणि आपण मुलांकडे लक्ष दिलं तर आपली मुलं नक्की नंबर 1 बनणार आहेत. हॅव ए गुड डे.